फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज आम्ही आलेलो आहे बाप कंपनीला विजिट करायला. विजिट करायला. आणि हे आहे इथले सिक्युरिटी गार्ड आणि ते आम्हाला याच्याबद्दल थोडी माहिती देणार आहे. तर ही बाप कंपनी कुठे आली? ही पारेगाव खुर्दमध्ये आली. संगमनेरमध्ये पारेगाव खुर्द. आणि याचे जे ओनर आहे त्यांचं नाव रावसाहेब गवळे सर. आणि त्यांचं हे गाव आहे ना? हो, त्यांचं गाव. तर ही IT कंपनी. हो, IT कंपनी. आणि यांचं हे बाहेर कुठेतरी होते ना, बाहेरच्या कंट्री US होते अमेरिका. तिथनं त्यांना ही आयडिया आली म्हणून त्यांनी हे गरीब मुलांसाठी खोललेली. गरीब मुलांसाठी सगळे ते ज्यावेळेस इथून ना मुलं पोलीस भरती ज्यावेळेस करायचे ना, ज्यावेळेस इथून ज्या रोडने ज्यावेळेस पळायचे ना, त्यावेळेस ते गावाला यायचे. त्यावेळेस त्यांच्या डोक्यामध्ये आलं तर मुलं काय करतात, शिक्षण झाल्यानंतर मुलं काय करतात तर 12वी झाल्यानंतर डायरेक्ट पोलीस भरती काही येतात. तर त्यांचे किती वर्ष वाया जातात? 5 वर्ष वाया जातात त्यांची. तर डायरेक्ट सरांच्या डोक्यात एक प्लॅन आला की डायरेक्ट आपण त्यांच्यासाठी काय केलं तर मग त्यांनी डायरेक्ट कंपनी ओपन केली. तर मग डायरेक्ट प्लॅन आला पाहिजे, ओपन केली कंपनी. नंतर मग त्याच मुलांना जॉब येतं दिला. गरीब जे मुलं आहेत त्यांच्यासाठी मुलांसाठी जॉब प्लस. आणि रिक्वायरमेंट काय इथं म्हणजे ते आता असं कसं माहिती का, आता 11वी नंतर 12वी नंतर डायरेक्ट BCA कोर्स इथे डायरेक्ट BCA कोर्स. तो 3 वर्षाचा प्लस जॉब 3 वर्ष. आणि इथं 100% नोकरी आहे. 100%. ओके. कारण की मी ज्यावेळेस कंपनी स्टार्ट झाली तसपासून. ह्या कंपनीला किती वर्ष झाले स्टार्ट? 2 वर्ष झाली. ही आता भरपूर स्टुडंट किती आहे आता सध्या? स्टुडंट सध्या आता 210 आहे. 210 त्याच्यावरती आहे तर बरेच स्टाफ वगैरे करून 500-600. ओके. आणि बरं ऑनलाईन पण होतात. ऑनलाईन पण आहे घ्यायचे. ते भरपूर असं इथे पाणी नसलेला भाग आहे हा. पण त्यांनी इथे एवढी मोठी कंपनी ओपन केलेली आहे, मुलांसाठी अपॉर्च्युनिटी दिलेली आहे. ते बघा काय इथे जॉब लावला. किती जणांना आतापर्यंत जॉब लागला? आता कसं माहिती का, आता सेकंड इयर चालू आहे त्याच्यामुळे आज 1 वर्ष. 3 वर्ष जेव्हा कंप्लीट होतील तेव्हा. आता हे कंपनीलाच ओपन होऊन 2 वर्ष झाली. भरपूर मुलांनी तसे ऍडमिशन घेतलेले इथे. आणि बाहेर फॉरेनर पण आलेले. संगमनेरचेच नाही, आता ते बाहेरून पण आलेले, आंध्र प्रदेशवरून आलेले पण आलेले भरपूर. संपूर्ण रिस्पॉन्स खूप चांगला आहे तसं. दुसऱ्या स्टेटचे पण मुलं आलेले आहे. आणि मध्ये काही फॉरेनर सुद्धा विजिटिंगला आले होते इथे. आता आतमध्ये आहे ना फॉरेनर आलेले. म्हणजे कंपनी खूप आता बाहेरच्या देशातून ही कंपनी आता खूप मोठं फेमस झालेली आहे. पॉप्युलर झाली. या इथे इथून दिसेल की कंपनी. चला, इथं आता लोकांचा लंच ब्रेक झालेला आहे, त्याच्यामुळं हे काही सगळे इथं लंच ब्रेकसाठी बसले. आणि ही बाप कंपनी पहा, इथे सगळे हे गार्डन, इथे गाड्या पार्क करायला लोकांचे, स्टाफचे. आतमध्ये लई लोक आहे, आता सगळे बाहेर आले लंच ब्रेकसाठी. आणि कंपनी के बहुत आगे आ चुका हूँ, मतलब बहुत क्लोज आ चुका हूँ. इधर लोग सीख रहे हैं कुछ, तो इधर टीचिंग हो रही है. देखो कितना बड़ा बाप कंपनी है. चले, जे मुलं येतात ना आपल्याला, म्हणजे आपण ॲडमिशन घेतो, बाहेरचे मुलं असतात, काही काहींचे जवळचे असतात, त्यांना हॉस्टेलला राहण्याचे असतात. त्यात आपण हॉस्टेलच्या सुविधा पण आहे तिथं. सर्व प्रकारचे आपल्याला, म्हणजे आपण जसं घरी घेतो ना, तसं घरी मुलांना करतो ना, तसं इथे एंट्री वगैरे सर्व इथं असं आहे. हॉस्टेलचं मुलगा असो कोणताही नाही, म्हणजे हॉस्टेलचा किंवा अदर मुलगा जरी असला ना तर त्याला बिना एंट्रीचा कोणाला सोडलं जात नाही बाहेर. मेन गोष्ट म्हणजे पास असतो, विजिटर पास. म्हणजे हॉस्टेलचा एक पास असतो, त्याच्यावरती सरांची सही प्लस त्यांच्या पालकांचा नंबर प्लस पालकांना कॉल केला जातो, प्लस इकडे गेटवरून येऊन बी कॉल केला जातो. तसं सोडलं जात नाही. पूर्ण माहिती ही सेफ्टी आहे. सगळं ह्या गेटच्या आतमध्ये आहे हॉस्टेल आणि खाण्यापिण्याची सोय. हे फक्त मुलांना काही इमर्जन्सी असेल बाहेर जायला तरी पण कॉल केला जातो डायरेक्ट. त्यांना तसं वाटलं इमर्जन्सी तर आम्हाला बी सांगितलं किंवा आतमध्ये त्यांना जर सांगितलं तरी आम्ही काही पुरवतो. जर जायची इमर्जन्सी असलं तर डायरेक्ट. मुलींना काही अडचण नाही, कारण सेफ्टी आहे. मुलींसारखी सेफ्टी इथं कोणालाच नाही. म्हणजे जशी इथं सेफ्टी ना तिथं कुठेच नाही. कारण की मी भरपूर ठिकाणी जॉब केलेला आहे, मला माहिती.
माहिती दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. दिलीप कातकरी. तुम्ही कुठले? आम्ही इथले लोकल पालघर.